आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना रामदास आठवले यांनी एक मोठी ऑफरच दिलेली आहे आणि ही बातमी आपण पाहणार आहोत। मात्र आता थेट जाऊयात, छगन भुजबळ बोलतायत। आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला, कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते, राज्यमंत्री म्हणून। त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे आणि कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही। आता नेत्याच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही। मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव अशी प्रार्थना करतो। तर आज ओबीसी मेळावा घेत आहे आपण बीडमध्ये। आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या मेळाव्याच्या निमित्ताने। हो, आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास 14-15 जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहे। खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतोय की आत्महत्या करू नका। आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवू। निश्चितपणे जे आहे आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये त्या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवले। त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत। साहेब, धनंजय मुंडे असतील किंवा आपण बघतोय छगन भुजबळ सांगतायत की ज्या ठिकाणी जरांगे यांच्या लोकांनी हैदोस घातलेला होता त्याच ठिकाणी हा ओबीसींचा एल्गार पाहायला मिळणार आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसींची जी चळवळ आहे ती चळवळ कशी बळकटीसाठी आम्ही हा एल्गार करतो आहोत यावरती भाष्य केलेलं आहे। छगन भुजबळ हे भाष्य करतायत, सध्या पत्रकारांशी बोलतायत आणि या सगळ्या पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सध्याच्या बीडमधल्या एल्गारासंदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे।